बोलेन तुम्हाला मी समजून समजते खाली असं मी सांगितलं की ह्यांचा चेहरा घेऊन तुम्ही निवडणूक देणार त्यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे. अरे ठीक आहे बघा शशिकांत शिंदेजी तुम्हाला मी सांगतो मी आपल्याला सांगतो मी परत एकदा सांगतो हा एकनाथ शिंदे मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे बघणार आहे मी खोट महाजन साहेब खाली बस अरे बाबा आणि बघा तुम्ही पूर्ण करा शिंदे साहेब परब साहेब खाली बस शशिकांत शिंदे खाली बसा चला खाली बसा परब साहेब सारखं अनिल परब खाली बसा अनिल परब खाली बसा बर 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 बरं चौकात छापा काय तुमचा आखाडा चाललाय बसा 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 खाली बसा हा बघा नाही 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 ते परब साहेब जरा वेगळा मुद्दा परब साहेब तुमचा जो मुद्दा आहे ना परब साहेब तुमचा मुद्दा सहानुभूतीने मी विचारतो महोदया शिंदे साहेब बोला चला अरे बाबा ऐका 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 तुम्हाला आता कळलं आम्ही केलं अहो ऐका जेव्हा 2.5 वर्षापूर्वी देवेंद्रजींनी मला मुख्यमंत्री असताना ते उपमुख्यमंत्री झाले आणि मला मुख्यमंत्री केलं अरे यावेळेस माझी बारी होती तुम्ही त्यांच्याकडे मी बनवलं बोला तुम्ही बना मी उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आणि हे मला कळतंय आम्ही टीम म्हणून काम केलं अरे शंभूराज आणि माझ्या सभापती महोदय मैफल चालू बसा सांगतो आम्ही बाळासाहेबांची काय शिकवण होती अरे बाबा आपल्याला काय मिळाले यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे हे बघ आणि म्हणून या ठिकाणी मी ही भूमिका घेतली आणि सभापती महोदया ते किती काय बोलले असते तरी ते पुतना मावशीचं प्रेम आहे बरोबर बरोबर बरं बरं अरे बाबा ऐका 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 आमचे हे बाप प्रेमाविषयी जाहीर चर्चा करायची नसते हे बघा शांतरा याच्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो पुन्हा एकदा अरे बाबा तुम्ही मला संरक्षण द्या ताई हे संरक्षण याच्यामध्ये एकच आहे आम्ही टीम म्हणून काम केलं आणि टीम म्हणून या ठिकाणी निवडणुका लढवल्या मुख्यमंत्री मी असल्यामुळे आता माझ्या नेतृत्वाखालीच झाले दोन्ही माझे सहकारी होते आणि अरे बाबा ते मला पदापेक्षा कुठल्याही पदापेक्षा मी आपल्याला सांगतो सभापती महोदया कुठल्याही पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मी झालो हे पद माझ्यात सगळ्यात मोठं आहे हे पद सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी आणि त्यामुळे आता उत्तरदायित्व आमचं वाढलंय जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये